यानंतर एक मोठी बातमी बघूया। महापौर बंगल्याचा या टेंडरशी कोणताही संबंध नाही। महापौर बंगल्याचं नाव घेतल्यानं हे टेंडर मागे घेण्याचे आदेश उद्यान विभागाला देत आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिलेली आहे। फेक नेरेटिव्ह पसरवले जातात असं देखील रितू तावडे म्हणाल्या। आदित्य ठाकरेंच्या बुद्धीची कीव येते अशी टीका देखील त्यांनी केली। टेंडरमध्ये महापौर बंगल्याचा संबंध नाही असं स्पष्टीकरण त्यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। महापौर निवासस्थानाबाबत निविदा काढलेली नाही असं स्पष्टीकरण देखील महापौर रितू तावडेंनी दिलंय। वादामुळे हे टेंडर मागे घेत असल्याची महापौर यांनी माहिती दिलेली आहे। सध्या याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि याबाबतचा खुलासा केलेला आहे। महापौर यांनी याबाबत अधिकृतरित्या माहिती दिलेली आहे आणि याबाबत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील टीका केलेली आहे आणि शिवसेना उबाठा पक्षावर देखील त्यांनी टीका केली आणि फेक नेरेटिव्ह पसरवला जातोय अशी टीका त्यांनी केली। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडून। सुमित, सध्या हे टेंडर मागे घेण्याची वेळ आलेली आहे, काय नेमकं प्रकरण होतं आणि टेंडर मागे घ्यावं लागलेलं आहे, काय याबाबतची माहिती? बंगला परिसरामध्ये 3 कोटींचा खर्च केला जाणार असल्याची माहिती मिळते आणि त्याचाच टेंडर आलेलं होतं। मात्र आता महापौरांनी टीका झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली आणि महापौर बंगल्यामध्ये हा विकास होणार नसून शेजारीच असलेलं राणीच्या बागेत विकास होणार आहे। मात्र त्यांनी नाव टाकताना चुकून महापौर बंगल्याचं नाव टाकलंय आणि म्हणूनच हा सगळा घोळ झाल्याचं महापौरांचं म्हणणं आहे आणि त्यांनी तसे आदेश आता दिल्याची माहिती दिली आहे। आपण आदेश दिलेले आहेत, तात्काळ हे टेंडर मागे घ्यावं आणि त्यातून महापौर बंगल्याचं नाव वगळावं। पण या सगळ्यामध्ये महत्वाचा मुद्दा हाच आहे की यामध्ये होणारा हा विकास हा महापौर बंगल्यामध्येच होणार आहे, त्याच परिसरात होणार आहे। तरी देखील महापौरांची माहिती वेगळी आहे आणि अधिकाऱ्यांकडून टेंडर काढलेलं आहे ती माहिती वेगळी आहे, त्यामुळे संभ्रम अधिक निर्माण झालाय, वाढत चाललेला आहे। आता जरी टेंडर मागे घ्यायला सांगितलं असला तरीही जी आतापर्यंत टीका झाली आहे, जे काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या खऱ्या आहेत, तर तशाच आहेत आणि त्याच्यावरती किती नाकारलं तरी त्यात बदलणार नाही आहेत। आता केवळ टेंडर मागे घेऊन हा सगळा हे प्रकरणावरती झाकण टाकण्याचं काम सध्या महापौरांकडून केलं जात असल्याची चर्चा आहे। हो, नक्कीच। धन्यवाद सुमित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।